नाशिक लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणातील धक्कादायक माहिती आता पीडितेच्या जबाबातून समोर येते आहे। पीडितेचं लैंगिक शोषण आणि विनयभंग तर होतच होता, याशिवाय धार्मिक कट्टरता आणि वैयक्तिक आयुष्यावर घाणेरडी शेरेबाजी करण्यात येत होती। तर विवाहित तरुणींचाही या नराधमांनी छळ मांडला होता। या पीडितांनी काय आपबीती सांगितली आहे, बघूयात। नाशिक धर्मांतर प्रकरणात धक्कादायक माहिती समोर। धार्मिक कट्टरता आणि अश्लील शेरेबाजीचे आरोप। पीडितेच्या जबाबातून संतापजनक माहिती। नाशिकच्या आयटी कंपनीतील धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणात पीडितेच्या जबाबातून धक्कादायक आणि तितकीच संतापजनक माहिती समोर आली आहे। रजा मेनन आणि आसिफ अन्सारीकडून छळ सुरू असल्याची माहिती पीडितेच्या जबाबातून उघड झाली आहे। धार्मिक कट्टरता आणि अश्लील शेरेबाजीचे आरोपही पीडितेने केले। कंपनीत पहिल्या 3 महिन्यांच्या प्रशिक्षण कालावधीमध्ये ज्यांचा या प्रशिक्षणाशी संबंध नव्हता असे लोन शाखेचे टीम लीडर रजा मेमन, शाहरुख कुरेशी, आसिफ अन्सारी, तौसिफ अत्तार, शफी शेख हे पीडितेचा छळ करत होते। अश्लील शेरेबाजी करणं, स्पर्श करणं, अश्लील नजरेने पाहून पीडितेचा विनयभंग करत पीडितेचा छळ मांडला होता। गुढीपाडव्याला रजा मेनन यानं माझ्या साडीचा पदर ओढला। मी वळून बघताच तो वाईट नजरेनं हसत बघत राहिला। नवरा पुण्याला असतो, तू कसं मॅनेज करतेस, काही लागलं तर मला सांग असं रजा मेमन म्हणाल, असं पीडितेनं म्हटलं। तुझं आत्ताच लग्न झालं, हनीमूनला कुठे गेली, काय काय केलं असं रजानं विचारलं। तुझा नवरा तुला सोडून कसा राहतो, मी तर राहिलो नसतो, असंही रजा म्हणाला। ऑफिसमध्ये नवीन तरुणींना संशयित प्लेयर म्हणून हिणवायचे। तौसिफ अत्तार हा प्रशिक्षणाच्या नावाखाली अश्लील हावभाव करत विनयभंग करायचा। लॉबीमध्ये थांबलेल्या मुलींच्या साडीवर, शरीरावर भाष्य करून क्रूर हास्य करत हे शिकारी कुत्र्यासारखे मुलींच्या डेस्क भोवती फिरायचे। आसिफ अन्सारी दुसऱ्या टीममध्ये असूनही पाठलाग करायचा। आसिफ अन्सारी कधी मांडीवर तर कधी खांद्यावर हात टाकायचा। आसिफ अन्सारी माझ्या पोटाला, कमरेला हात लावून तुझी 0 फिगर आहे असं म्हणाला। लग्न झालं असूनही आसिफ म्हणाला, चान्स मिळाला तर कुणाशी लग्न करशील, मला तू आवडते, तुला मी आवडतो का, असंही आसिफ अन्सारीनं पीडितेला विचारलं। लग्नापूर्वी बॉयफ्रेंड असतील तर आता लग्नानंतर एक वाढला तर काय होईल असं तौसिफ म्हणाला। दिवाळीला तू साडी नेसून ये, किती हॉट आहे ते बघायचं आहे, असंही तौसिफ पीडितेला म्हणाला। तुझ्या शारीरिक गरजा असतील तर सांग, मी पूर्ण करतो, असंही आसिफ म्हणाला। तुझी 0 फिगर आहे, मी तुझ्या नवऱ्यापेक्षा चांगला आहे, असं बोलून आसिफ बाहेर भेटण्यासाठी दबाव टाकायचा। तुमच्या धर्मात मुली बुरखा घालत नाहीत म्हणून रेप होतात, असंही आरोपीनं पीडितेला म्हटलं। नाशिकच्या आयटी कंपनीमध्ये या नराधमांनी कशी छळछावणी मांडली होती, या पीडितेच्या जबाबाने समोर येतंय। रोजच्या रोज या पीडितेला या त्रासाला समोर जावं लागत होतं। मल्टीनॅशनल कंपनीमध्ये अशा पद्धतीने वर्षभर जर या पीडितेला त्रास सहन करावा लागत होता, तर ही मल्टीनॅशनल कंपनीचं प्रशासन नेमकं काय करत होतं, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। नाशिक लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरण हे किती भयानक आहे याचं वास्तव आता पीडितेच्या जबाबातून समोर येऊ लागलंय। आरोपींना ना व्यवस्थापनाची भीती होती ना कायद्याची, आणि त्यातूनच त्यांची मजल इथपर्यंत पोहोचली असण्याची शक्यता आहे। आणि पीडितेने नोकरी जाईल या भीतीने सगळं काही सहन केलं। मात्र आता या नराधमांवर कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी करण्यात येते। सागर गायकवाड, झी 24 तास, नाशिक।